नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आम्ही जाणार आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात. तर चला, तर तिथं मंदिरात सुद्धा जाणार आहे आणि जवळपास तिथं स्टॉल सुद्धा लागले. तर तिथं सुद्धा काय काय विकायला वस्तू आहे, तर काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते इथं आम्ही आलो मंदिरातून जाऊन आणि ते स्टॉल कसे आलो तर बघू शकता. इथं खूप मोठं स्टॉल लागलेलं आहे, जेणेकरून इथं प्राधिकरण एरियामध्ये तर कॅम्प शाळेपाशी इथे स्टॉल आहे. तुम्ही जवळपास असले तर नक्की येऊ शकता, की इथं भेट देऊ शकता. घेवाचं असं काय नाही, तर जेणेकरून इथं येऊन बघितलं तरी पण आपल्याला आयडिया येते किंवा भरपूर क्वालिटीच्या वस्तूसुद्धा आपल्याला पाहायला भेटत्या. तर पाऊस असा भरपूर झाला आहे, जेणेकरून या 2-3 दिवसामध्ये भरपूर सगळीकडेच पाऊस चालू आहे. तर इथं सुद्धा भरपूर पाऊस झाला आहे आणि इथं ज्याने ज्या न भिजणाऱ्या किंवा न फुटण्या हे होणाऱ्या वस्तू हे खराब होणाऱ्या तर त्या बाहेरच्या एरियामध्ये लावलेल्या आहे, जेणेकरून वरती मंडप नाही आहे किंवा पत्रा वगैरे ठोकलेला नाही, जेणेकरून सर्व खाली चिखल झालेला आहे, फक्त चटई वगैरे टाकलेले आहे त्यांनी. तर अशा पद्धतीचं बाहेरच्या अर्ध्या एरियामध्ये स्टॉल केले त्यांनी आणि आतमध्ये जेणेकरून ज्या खराब होणाऱ्या वस्तू आहे, कपडे वगैरे, खाण्याच्या वस्तू, तर तिथं त्यांनी पत्रा ठोकून आणि छानपैकी तिथं स्टॉल लावलेले आहे, मंडप वगैरे लावून. तिथं अजिबात म्हणजे ओलं होण्याचे चान्स नाही आहे. आणि इथं आम्ही बाहेरच्या एरियामध्ये तर बघू शकता, इथं सुरुवातीला आम्ही सर्व इथं चिनी मातीचे भांडे वगैरे, शोच्या कुंड्या, तर ह्या आम्ही बघतोय. तर बघू शकता, तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. तुम्ही सुद्धा नक्की इथं जवळपास असेल तर भेट द्या. तर छोटे मोठे ह्या पद्धतीचे बाऊल आहे आणि मोठे मोठे तबक म्हणतो आपण, तर चिनी मातीचे मोठे मोठे, ज्याने गुलाबाचे फुलं वगैरे आपण असे पाणी ठेवण्यासाठी शोच्या वस्तूसाठी ते सुद्धा खूप सुंदर आहे, खूप मोठे मोठे. तर बघू शकता, इथं बरण्या वगैरे, बाऊल आहे मोठे मोठे. तर जेणेकरून पूर्णपणे डिनर होते याच्यामध्ये. तर सर्व त्याच्यामध्ये ताटं वगैरे, डिश, छोट्या मोठ्या वाट्या, तर अशा पद्धतीचं मस्त बेरंगी कलरचे, भरपूर कलरचे इथं वस्तू आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि तिकडं पाठीमागं सगळे शोच्या वस्तू आहे, जेणेकरून गौराईंचे जे मुकुट असतात ते मुकुट वगैरे, आणि ते खराब होण्याचे नाही आहे, जेणेकरून आपण असे घरात शोसाठी असं ठेवू शकतो. फेटे वगैरे बांधून अशा पद्धतीच्या मूर्त्या आहे. तर भरपूर देवाच्या सुद्धा त्याच्यात मूर्त्या आहे. आणि शोचं जेणेकरून मूर्तीमधून जे धबधब्याचं पाणी वगैरे असे मोठे मोठे किल्ल्यांसारखे ते सुद्धा आहे. तर यामध्ये छोट्या छोट्या कढया वगैरे, बाऊल, तर ह्या अशा पद्धतीच्या होत्या. छोट्या मोठ्या बरण्या सुद्धा होत्या. तर इथं आतमध्ये आलो आणि आतमध्ये ह्या पद्धतीचे खाण्याचे स्टॉल आहे. तर बघू शकता, इथं बडीशेप, तर सगळ्या बडीशेपांचा इथं प्रकार होता आणि ह्या पद्धतीचे एकदम स्वच्छता आणि झाकून वगैरे असे ह्या पद्धतीचे ठेवलेले होते. तर आतमध्ये सुद्धा खूप मोठं आहे आणि खूप मोठ्या जागेमध्ये त्यांनी बनवलं आहे आणि बघू शकता तुम्ही. तर साड्या वगैरे, टोप, टावेल, तर सर्व प्रकारचे कपडे होते. इथं स्टेशनरीचे दुकान होते, गावन वगैरे. तर इथं गावन वगैरे आम्हाला आवडले. तर गावन वगैरे सुद्धा मी इथे विचारत होतो, बघत होतो, भरपूर क्वालिटीचे होते. तर बघू शकता किती लांबवर मोठं आतमधला एरिया आहे हो, आणि भरपूर लांब आहे आणि वरती पूर्णपणे पॅक केलेलं आहे. तर अजिबात पाणी लागण्याचा चान्स नाही किंवा कुठं ओल्या होण्याचा चान्स नाही. आतमध्ये एकदम स्वच्छ आणि एकदम असं व्यवस्थित होतं, जेणेकरून त्यांनी पूर्ण पॅक केलेलं आहे. पावसाळा आहे त्याच्यामुळं. आणि सर्व ह्या प्रकारच्या आतमध्ये स्टॉल लागलेले. तर इथं डाळे वगैरे, तर छोटे छोटे शेव असते, नमकीन, तर ती सुद्धा. तर बघू शकता, मूग डाळ, सर्व प्रकारच्या डाळे नमकीन होत्या, तिखट होत्या. तर हे अशा पद्धतीचं एकदम स्वच्छता आणि एकदम व्यवस्थित अशा ठेवलेल्या होत्या त्यांनी, बघू शकता.
तिथे भिंतीवर लावण्यासाठी असे पद्धतीचे मस्त मस्त अशा फ्रेंड होत्या. तिथे लोणच्याचे प्रकार होते, तर भरपूर लोणच्याचे प्रकार होते. तर 2 प्रकार आम्हाला आवडले, तर आम्ही 2 प्रकारचं लोणचं आणलं. तर भरपूर प्रकारचे लोणचे वगैरे होते आणि एकदम स्वच्छता होती, तर बघू शकता. आणि इथं पुढं जेणेकरून आपले सागवानी लाकुडे आणि त्याचे सर्व प्रकारच्या वस्तू बनवलेल्या होत्या. तर खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या, जेणेकरून छोटे छोटे तोफे होते. तर तोफेसुद्धा खूप सुंदर होते आणि तोफा म्हटलं का खूपच सुंदर वाटतं आणि आकर्षक दिसतं. आणि बघू शकता इथं छोटे छोटे तोफे किंवा रवी, टेबल. तर इथे लाकडाचे चमचे वगैरे होते, उलथण्यासुद्धा होत्या आणि मस्त दिसत होते, त्या पळपट होते. परत छोटे मोठे चमचे होते आणि सर्व सागवान लाकडाचे बनवलेले होते. तर बघू शकता आरसे वगैरे होते. इथं मसाल्याचा डब्बा सुद्धा होता, खूप सुंदर मसाल्याचा डब्बा होता. बघू शकता लाकडं याच्यामध्ये आणि सागवानी लाकूड होतं एकदम ओरिजिनल. तर खूप सुंदर असं होतं. तर बघू शकता 6 कप्प्याचा इथं डब्बा होता. तर बघू शकता इथं आम्हाला पळपट आवडला आणि आम्ही एक पळपटसुद्धा तिथं खरेदी केला. तर मस्त असा सागवानी पळपट होता आणि खूप सुंदर होता. तर एक पळपट आम्ही खरेदी केला. तर बघू शकता छोटे मोठे ह्या प्रकारचे होते. तर जेणेकरून कुठला घ्यावा काय, तर बघू शकता खूपच सगळे सुंदर होते आणि आम्हाला एक आवडला आणि आम्ही एक तो खरेदीसुद्धा केला आणि छान होते असे पळपटसुद्धा इथं. तर ते पॉलिश करून असे ह्या पद्धतीचे देत होते, जेणेकरून छानपैकी टिकतो म्हणून. आणि सर्व प्रकारचे बघू शकता किती मोठं स्टॉल आहे त्यांच्यावालं दुकान आणि सर्व ह्याच प्रकारचे. तर चला छोटे मोठे आम्ही थोडीशी खरेदी केली आणि निघालो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.